सबका साथ सबका विकास ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे। केवळ हिंदूच नाही तर केंद्र व राज्यातील सरकारला मुस्लिमांचीही मते मिळाली आहेत। आंतरजातीय विवाह ही समाज एकत्र आणणारी संकल्पना आहे। त्यामुळे लव्ह जिहाद वरून केवळ मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणं चुकीचं आहे। या भूमिकेशी मी सहमत नाही। राज्य सरकार जर लव्ह जिहाद विरोधी कायदा करणारच असेल तर त्यामध्ये हिंदू मुलींचे धर्मांतर करू नये असा नियम घालावा, असे मत केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले यांनी व्यक्त केले। दरम्यान राज्यातील दलितांवरील अत्याचारांमध्ये वाढ झाली आहे। देवेंद्र फडणवीस यांच्यासारखे सक्षम गृहमंत्री असताना असे प्रकार होणं त्यांच्यासाठी भूषणावह नाही। याबाबत त्यांनी लवकरच मी त्यांची भेट घेणार असल्याचंही आठवले म्हणाले आहेत। राज्य शासन लव्ह जिहाद विरोधी कायदा आणण्याच्या तयारीमध्ये आहे, त्यामुळे विषमता वाढेल। वास्तविक समाजांना एकत्र आणणारी संकल्पना म्हणून आंतरजातीय विवाहाकडे पाहिलं जातं। त्याला लव्ह जिहाद असं नाव देत मुस्लिम समाजाला कठोर विरोध करणाऱ्यांच्या भूमिकेशी सहमत नाही। त्यामुळे भाईचारा थांबू शकतो। महायुतीला मुस्लिमांचीही मते मिळाली आहेत असं सांगत रामदास आठवले म्हणाले, आंतरजातीय विवाह केल्याने भोर येथील बौद्ध युवक विक्रम गायकवाड याच्या खून प्रकरणातील आरोपींना अटक होत नाही। केवळ एकाच आरोपीस अटक करण्यात आली आहे। संविधानाचा अपमान झाला म्हणून आंदोलन करणारा परभणी येथील सोमनाथ सूर्यवंशी यांच्या मृत्यू प्रकरणातील दोषी पोलिसांच्यावर कारवाई होत नाही। वास्तविक सूर्यवंशी यांचा मृत्यू पोलिसांच्या मारहाणीमुळे झाला हे स्पष्ट असताना कारवाई टाळाटाळ होते। त्यामुळे राज्यातील दलित समाज स्वतःला असुरक्षित समजू लागलाय। देवेंद्र फडणवीस यांच्या काळात असं प्रकार होणं योग्य वाटत नाही अशी खंत व्यक्त करत आठवले म्हणाले, राज्यातील पोलीस कोणाच्या दबावाखाली काम करत आहेत का याचा जाब देवेंद्र फडणवीस यांना भेटून विचारणार आहे। पीडित दलितांना न्याय मिळणार आहे की नाही हे विचारणार आहे। एकीकडे संतोष देशमुख प्रकरणातील आरोपी सापडतात, मात्र दलितांच्यावरील अत्याचार केलेले आरोपी सापडत नाहीत। हा विरोधाभास का, याबाबतही फडणवीस यांना विचारणार असल्याचं आठवले यांनी सांगितलं। नशेच्या गोळ्यांची वाढीव दराने विक्री करणाऱ्या मेडिकल दुकानातील कामगारास पोलिसांनी सापळा रचून जेरबंद केले। या तरुणाकडून मानवी शरीरावर अपायकारक करणाऱ्या 18,000 रुपये किमतीच्या 890 नशेच्या गोळ्या जप्त करण्यात आल्या। या प्रकरणी जुनेद शब्बीर शेख याला अटक करण्यात आली आहे। स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने मिरजेतील मार्केट यार्ड परिसरात सदरची कारवाई केली आहे। पोलीस चौकशीत आणि सदरचा औषध साठा तो कामास असलेल्या मिरजेतील वडगावकर हॉस्पिटलच्या मेडिकलमधून चोरून आणल्याची कबुली दिली। जानेवारी महिन्यात महात्मा गांधी पोलीस ठाण्याने कारवाई करत नशा करण्यासाठी वापरण्यात येणारे मॅफेनेटमाइन नावाच्या इंजेक्शन आणि गोळ्यांचा बेकायदा साठा करणाऱ्या सांगलीतील एका केमिस्ट शॉप चालकासह त्याच्या 2 साथीदारांनाही अटक करण्यात आली होती। तिघांकडून 6,16,641 रुपयांची तब्बल 1,507 इंजेक्शन हस्तगत करण्यात आली होती। पालकमंत्र्यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर या प्रकाराला आळा बसावा याकरिता नशामुक्त अभियान सुरू करण्यात आलं। त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कारवाईची मोहीम राबवण्यास प्रारंभ केलाय। मिरज मार्केट परिसरात संशयित नशेच्या गोळ्या विक्रीकरिता आणण्यात आल्याची माहिती स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकास मिळाली होती। त्यानुसार परिसरात सापळा लावण्यात आला। काही वेळाने संशयित हातात पिशवी घेऊन येऊन थांबला। त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याची झडती घेतली असता पिशवीमध्ये 890 नशेच्या गोळ्या आढळून आल्या। वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सल्ल्याशिवाय नशेच्या गोळ्यांची विक्री करत असल्याचं पोलीस चौकशीत स्पष्ट झाल्यामुळे त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे। नशा करणाऱ्या व्यक्तींना तो चोरून आणलेली औषधे जादा दराने विक्री करणार असल्याचं पोलिसांना आढळून आले। गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या टोळक्याने धारदार शस्त्रे नाचवत विनोद उर्फ बाल्या रामचंद्र मानेवडर या तरुणावर पाठलाग करत खुनी हल्ला केलाय। भर दुपारी 1:30च्या सुमारास हा प्रकार घडलाय। जखमी विनोदचे 2 मित्र दुचाकी सोडून पळाल्याने ते बचावलेत। धारदार शस्त्रे हातात घेऊन नाचवणारे टोळके पाहून चव्हाण कॉर्नर परिसरात दहशत निर्माण झाली होती। याबाबत रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात या प्रकरणी गुन्हा नोंद झाला नव्हता। फिल्मी स्टाईल थरार अनेकांनी अनुभवलाय। गंभीर जखमी झालेल्या विनोदवर रात्री उशिरापर्यंत शस्त्रक्रिया सुरूच होत्या। विनोद उर्फ बाल्या मानेवडर हा त्याचे मित्र जुबेर मुजावर आणि प्रवीण लोखंडे याच्याबरोबर दुचाकीवरून शेतात जेवण करण्यासाठी निघाले होते। गाडीमध्ये तेल नसल्याने पेट्रोल टाकण्यासाठी ते पेट रस्त्यावर निघाले होते। शिराळा नाका येथून दबा धरून बसलेल्या हल्लेखोरांनी त्यांना पाठलाग केला। आपला पाठलाग होतोय असं लक्षात आल्यावर विनोद वडार यांनी गाडी चव्हाण कॉर्नर शेजारील पेट्रोल पंपात घेतली आणि जीव वाचवण्यासाठी समोर असलेल्या दुचाकीच्या शोरूममध्ये धाव घेतली। हातात शस्त्रे असणारे टोळके पाहून पेट रस्त्याने येण्याचा करणाऱ्यांची गर्दी जमली। विनोद वडार एकटाच शोरूमच्या पाठीमागील दरवाजाने जीव वाचवण्याच्या हेतूने मला वाचवा म्हणत पेट्रोल पंपाच्या मागे रिकाम्या प्लॉटकडे धावला। जीव वाचवण्याच्या दृष्टीने पंपाच्या मागे असणाऱ्या किसान कृषी या दुकानाच्या शेडमध्ये आत घुसला आणि शेडचा सरकता दरवाजा लावण्याचा प्रयत्न केला। हल्लेखोरांनी दरवाजा लावताना रोखून धरला आणि त्या झटापटीत दरवाजा खाली कोसळला। तेव्हा दुकानात आत प्रवेश करून कमरेच्या खाली वार केले। धारदार शस्त्राचे वार वाचवण्याच्या प्रयत्नात दोन्ही हातावरही जखमा झाल्या। धारदार
धारदार शस्त्राने घाव बसल्याने विनोद रक्तबंबाळ होऊन तडफडत असताना हल्लेखोराने पलायन केलं। दरम्यान त्याच्यासोबत असणारे जुबेर मुजावर आणि प्रवीण लोखंडे हे मित्र घटनास्थळावर आले। नंतर काही क्षणातच पोलीस गाडी घटनास्थळी आली। जखमी अवस्थेत विनोदला खासगी रुग्णालयात हलवण्यात आलं। इस्लामपुरात मागील महिन्यात खुनाचा प्रकार घडला होता। आजच्या प्रकाराने शहरात पुन्हा एकदा भीतीचं वातावरण निर्माण झाले। जत तालुक्यातील सोन्याळ येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखेत कर्मचारी जितेंद्र अंकलगी यांनी शासकीय अनुदानातील रकमेतून 8,46,000 रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली आहे। गतवर्षी केंद्र आणि राज्य सरकारच्या अनेक योजनांचे अनुदान, महामंडळाच्या योजना आणि कर्ज वितरण जिल्हा बँकेमार्फत होत आहे, पण काही तासगाव आटपाडी तालुक्यातील 8 कर्मचाऱ्यांनी शासकीय निधीवर आयडी बदलून डल्ला मारला होता। जिल्हा बँकेतील या प्रकारामुळेच जिल्हा बँकेचे अध्यक्ष मानसिंगराव नाईक, मुख्य कार्यकारी अधिकारी शिवाजीराव वाघ यांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना शाखांच्या तपासणीचे आदेश दिले होते। त्यानुसार तपासणी सुरू असतानाच जत तालुक्यातील सोन्याळ जिल्हा बँकेच्या शाखेत प्राथमिक तपासात तब्बल 8,46,000 रुपयांचा अपहार झाला। या अपहारास शाखेतील अंकलगी या कर्मचाऱ्याने प्राथमिक तपासणीमध्ये 8,46,000 रुपयांचा अपहार केल्याचं निदर्शनास आले। या प्रकरणी अंकलगी याच्यावर शनिवारी जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निलंबनाची कारवाई केली। याची सखोल चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येणार आहे। शेतकऱ्यांनी दर्जेदार उत्पादित केलेल्या फळांना या फळ महोत्सवानिमित्त थेट बाजारपेठ उपलब्ध झाली आहे। राज्यातील जिल्ह्यामध्ये अशा पद्धतीने महोत्सव सुरू झाले तर शेतकऱ्यांना हक्काची बाजारपेठ उपलब्ध होईल। जिल्ह्यात पुढील वर्षी फळ महोत्सवास व्यापक स्वरूप देऊ अशी ग्वाही जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांनी दिली आहे। नेमिनाथ नगर क्रीडांगणावर रविवारी महाशिवरात्री द्राक्ष दिनानिमित्त जिल्हा प्रशासन बाजार समितीच्या वतीने आयोजित फळ महोत्सवाचं उद्घाटन मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे आणि महापालिकेचे आयुक्त शुभम गुप्ता यांच्या हस्ते झालं। यावेळी सांगली बाजार समितीचे सभापती सुजय शिंदे, कृषी विकास अधिकारी मनोज कुमार वेताळ, द्राक्ष बागायतदार संघाचे उपाध्यक्ष मारुती चव्हाण, पणन विभागाचे विभागीय सहसंचालक डॉ सुभाष घुले, दत्ताजीराव पाटील उपस्थित होते। मुख्य कार्यकारी अधिकारी धोडमिसे म्हणाल्या, शेतकरी ते ग्राहक ही संकल्पना शासनाने सुरू केली आहे। या महोत्सवाच्या निमित्ताने या संकल्पनेस चालना मिळेल। जिल्हाभर असे फळ महोत्सव राबवण्याच्या दृष्टीने प्रयत्न झाल्यास शेतकऱ्यांनी उत्पादित केलेल्या मालाची विक्री होण्यास सहाय्य होईल। आयुक्त गुप्ता म्हणाले, अंशविरहित फळ आणि सेंद्रिय फळ या प्रदर्शनामध्ये विकसित आहेत। या महोत्सवासाठी सांगली जिल्ह्यासह शेजारी जिल्ह्यातील 75हून अधिक शेतकरी द्राक्षाचे 15 वाण, बेदाणा, डाळिंब, केळी, कलिंगड, पेरू, स्ट्रॉबेरी, आंबा, चिक्कूसह विविध फळे विक्रीसाठी आलेत। महोत्सवादरम्यान शालेय विद्यार्थ्यांपासून खुल्या गटापर्यंतच्या चित्रकला स्पर्धा आणि महिलांसाठी पाककला स्पर्धा संपन्न झाल्या। कवटेमंका तालुक्यातील कोंगनोळी येथे नवीन विहीर खुदाई कामासाठी आलेल्या कामगाराचा पाय घसरून पाण्यात बुडून 25 वर्षीय कामगाराचा मृत्यू झालाय। चन्नाप्पा संतराम नंदीवाले असं मृत तरुणाचं नाव आहे। ही घटना रविवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास घडली आहे। कोंगनोळी येथील शेतकरी किसन पुंडलिक पाटील यांच्या नवीन विहिरीचं खुदाईचं काम चालू होतं। हे काम करत असताना मजूर चन्नाप्पा संतराम नंदीवाले हा पाय घसरून विहिरीत पडला। या घटनेची माहिती सांगली स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाला मिळाली। स्पेशल रेस्क्यू फोर्स आपत्कालीन पथकाचे कैलास वडर, सागर जाधव, महेश गव्हाणे, स्वप्नील धुमाळ, शिवराज टाकळी, सदाशिव पेडेकर, आसिफ मकानदार, आकाश कोलप, अमीर नदाफ यांनी घटनास्थळी येऊन पाण्यात पडलेल्या युवकाचा मृतदेह काही मिनिटातच रेस्क्यू करण्यात आला। कवटेमंका पोलीस ठाण्यातील अधिकारी यांनी घटनास्थळी येऊन पंचनामा करून पुढील तपासासाठी शासकीय रुग्णालयात मृतदेह पाठवण्यात आलाय। कवटेमंका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। पुढील तपास हवालदार मनोज पाटील करत आहेत। 1 नोव्हेंबर 2004 पूर्वी सेवेत आलेल्या परंतु ज्या शिक्षकांच्या DCPS योजनेसाठी रक्कम कपात झाल्या आहेत त्यांना जवळपास 15 वर्ष झाली तरी त्यांच्या रकमा फंड खात्यात जमा केल्या नाहीत। शिक्षकांनी अनेक वेळा प्रस्ताव देऊनही प्रत्येक वेळी नवीन त्रुटी काढून या शिक्षकांच्या रकमा जमा केल्या नाहीत। सुमारे 350 शिक्षकांची कोट्यावधी रुपये रक्कम ही तात्काळ देण्यात यावी अशी मागणी जुनी पेन्शन संघटनेतर्फे जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांना करण्यात आलेली आहे। शिक्षकांच्या विविध मागण्यांचं निवेदन जुनी पेन्शन संघटनेच्या वतीने संघटनेचे जिल्हाध्यक्ष अमोल शिंदे, जिल्हा सचिव स्वप्नील मंडले, जिल्हा कोषाध्यक्ष राजकुमार भोसले, जिल्हा कार्यवाहक नेताजी भोसले, जिल्हा संघटक मिनल नागणे यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे यांची भेट घेतली। विविध मागण्यांचं निवेदन त्यांना दिले। या निवेदनात म्हटलंय की
2004 पूर्वीच्या शिक्षकांच्या DCPS योजनेसाठी रकमा कपात झाल्या आहेत. त्यांना जवळपास 15 वर्ष झाली तरी त्यांच्या रकमा फंड खात्यात जमा केल्या नाहीत. शिक्षकांनी अनेक वेळा प्रस्ताव देऊनही प्रत्येक वेळी त्रुटी काढून रकमा दिल्या नाहीत. याबाबत वित्त व शिक्षण विभागाची एक कमिटी नेमून तातडीने प्रश्न सोडवा असे सांगत शिक्षकांना वैद्यकीय बिले लवकरात लवकर मिळावीत अशी मागणी अमोल शिंदे यांनी केली आहे. वैद्यकीय बिले आणि प्रलंबित देयके मिळाली पाहिजेत. दीर्घकाळ सदर बिले जमा होत नसल्याने शिक्षकांना अडचणी येतात. पंचायत समिती आणि जिल्हा परिषद स्तरावर मंजूर झालेली परंतु अद्याप संबंधितांना पैसे मिळालेले नाहीत. या सर्व शिक्षकांना दिनांक 31 मार्च पूर्वी पैसे मिळाले पाहिजेत अशी मागणी त्यांनी केली आहे. सोमवार ते शुक्रवार जिल्हा परिषदेकडून सर्व तासिका 40 मिनिटांच्या केल्या आहेत. यामध्ये आवश्यक तो बदल वेळापत्रकात करण्यात यावा अशीही मागणी यावेळी करण्यात आली आहे. कर्नाटकातील बस सेवा महाराष्ट्रातून बंद असली तरी सीमावर्ती मिरज आगारातून कर्नाटक राज्य परिवहन विभागाच्या बसमधून प्रवास सेवा आज सुरूच होती. कर्नाटक परिवहन विभागाने मिरज आगारात बस सेवा सुरळीत ठेवण्यासाठी एक खास निरीक्षकही नियुक्त केला असून आलेली बस प्रवासी भरून मार्गस्थ करण्याची त्याच्यावर जबाबदारी आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन विभागाच्या चालक वाहकाला कन्नड समर्थक कार्यकर्त्यांकडून कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे मारहाण आणि तोंडाला काळे फासण्याचा प्रकार घडला. याचे पडसाद सीमावर्ती भागात उमटले. जिल्ह्यातील सांगली, जत, मिरज आगारातून कर्नाटकात होणारी बस सेवा महाराष्ट्र परिवहन विभागाने स्थगित केली आहे. तथापि रायबाग तालुक्यातील चिंचणी येथे मायक्का देवीच्या पाकाळणीसाठी जाणाऱ्या भाविकांसाठी काही बस सोडण्यात आल्या. मात्र अन्य ठिकाणी जाणाऱ्या बस स्थगित करण्यात आल्या. तथापि महाराष्ट्रातून जाणाऱ्या बस बंद असल्या तरी कर्नाटक परिवहन विभागाच्या बस मिरज आगारापर्यंत येत असून त्यांच्याकडून प्रवासी वाहतूक सुरूच असल्याचं रविवारी दिसले. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी या बस सुरू ठेवण्यात आल्याचे कर्नाटकातील चालक वाहकांनी सांगितले. विजयपूर, चिकोडी, अथणीसाठी ही बस सेवा उपलब्ध होती.